पीजीसीएचा अहवाल 22 पानांचा वैमानिक दारू प्यायलेले नव्हते, प्राथमिक अहवालातील निष्कर्ष. अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर हल्ला, तेहरानसह अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज. इराणकडूनही बचावात्मक प्रतिहल्ला, इराणचा एकाच वेळेस 5 देशांवर हल्ला, सौदी अरेबिया, कतार, बहारीन, यूएई आणि कुवेतवर हल्ला. इराणच्या राजधानीवर अमेरिकेचा हल्ला, अमेरिका इराण युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची कैफियत समोर. अमेरिकेची युद्धनौका इराणच्या समृद्धी तटाजवळ पोहोचली, इराणवर घातक हल्ल्यासाठी अमेरिकेची संपूर्ण तयारी. इस्रायलनं भारताचा विश्वासघात केला, असदुद्दीन ओवेसी यांनी केली टीका. अमेरिका इराण युद्धाचा भारतावर परिणाम नाही, ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची ठाम भूमिका. राज्यातील 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द, कॉपी प्रकरण रोखण्यासाठी सरकारची कठोर कारवाई. चेंबूरच्या सुभाषनगर भागातील धक्कादायक घटना, इमारतीच्या 6व्या मजल्यावरून 6 कामगार पडले, दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू. शिखर बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कोर्टानंही स्वीकारला क्लोजर रिपोर्ट. क्लोजर रिपोर्टमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांसह 70 आरोपी निर्दोष. खारगे समितीचा अहवाल अधिवेशनातच सादर केला जाणार, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत अहवाल मांडला जाणार. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल, सूत्रांची माहिती. मुंबईत पावसाळापूर्व कामांना सुरुवात, नालेसफाईसाठी 50 कोटी रुपयांचा खर्च, पावसाळ्यापूर्वीच कामं होण्याचा पालिकेचा विश्वास. नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोपींची संख्या पोहोचली 8 वर, कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक जाळ्यात. वाशिम जिल्ह्यातील कॉपी प्रकरण, जिल्ह्यातील 38 शिक्षकांचे वेतन थांबवण्याचे आदेश, शिक्षण विभागाची मोठी कारवाई. परीक्षार्थी विद्यार्थिनीशी शिक्षकाचं गैरवर्तन, शिक्षकाला नातेवाईकांसह संस्थाचालकाकडून चोप. शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये धक्कादायक गँगवॉर, 9वीत शिकणाऱ्या मुलाचा 8वीतल्या 2 मुलांवर प्राणघातक हल्ला, जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील शाळेतील घटना. नाशकात 255 कुटुंबाचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश, मुलांना इंग्रजी शाळांचं आमिष दाखवून केलं होतं धर्मांतर, रामानंद नरेंद्राचार्यांच्या दाव्यानं खळबळ. काँग्रेस समर्थकांकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला धमक्या, तुषार दामगुडे यांना पैगंबर शेखची जाहीर धमकी, हनुमंत पवार विरुद्ध तुषार दामगुडे वादाला नवं वळण. कांदा निर्यात अनुदानामध्ये 50% कपात, कांदा 1300 रुपये क्विंटलवरून 950 रुपयांवर, कांद्याला 2000 रुपये भाव द्या, शेतकऱ्यांची मागणी. जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका, वर्ध्यातील बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या नळाला आलं पाणी, अधिकारी कर्मचाऱ्यांनी मानले जय महाराष्ट्राचे आभार. जळगाव एसटी चालकाची मनमानी, भर रस्त्यात एसटी थांबवून केली खरेदी. सोन्याला पुन्हा झळाली, सोनं 1800 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 2500 रुपयांची घसरण.